भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 18 वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम याचा भाग पहिला. दुपार टळून सूर्य पश्चिमेकडे कलला हे पाहून उद्धवाची पावलं कृष्ण मंदिराकडे वळली. भगवंत विश्रांतीनंतर लगेच ये असं म्हणाले होते. हे आठवून उद्धवानं पावलांना जरा वेग दिला. त्यानं कृष्ण मंदिरात प्रवेश करायला आणि भगवंत आतून यायला एकच गाठ पडली. क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. भगवंत आसनस्थ झाले तसा त्यांना वंदन करीत उद्धव पण स्थानापन्न झाला. भगवंतानेच बोलायला सुरुवात केली. उद्धवाकडे एक नेत्र कटाक्ष टाकीत ते म्हणाले, काय उद्धवा, सकाळचं वर्णाश्रमाचं विवेचन समजलं ना का अजून काही शंका आहेत? आज हा विषय संपवून तुला निशंक करायचा माझा विचार आहे. बोल, काय आहे तुझ्या मनात? भगवंतांच्या या आश्वासनानं उद्धवाला हायसं वाटलं. तो म्हणाला, देवा, जन्मतः शूद्र असलेला संस्कारानं ब्राह्मण होतो. प्रत्येक वर्णात त्या त्या आश्रमाचे स्वतंत्र धर्माचार आहेत का? उद्धवानं प्रश्न केला. उद्धवाच्या प्रश्नातून सामान्यातला जिज्ञासू डोकावत होता. भगवंतांना ते आवडलं. जिज्ञासू वृत्तीनंच ज्ञानमार्गीचा प्रवास सुरू होतो म्हणून ते म्हणाले, उद्धवा, मनुष्याच्या आयुर्मानावर ही आश्रम व्यवस्था विभागली आहे हे मी तुला मागे सांगितलंच आहे. प्रत्येक वर्णासाठी ती व्यवस्था आहे. सर्व वर्णात श्रेष्ठ असलेला ब्राह्मण, त्याच्यासाठी या चारही आश्रमाचे निश्चितच काही धर्म आहेत. ते तुला सविस्तरपणे सांगतो. वयानं 5 ते 8 या कालात व्रतबंधन वा उपनयन हा संस्कार करतात. हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्णासाठी आहे. कारण त्या संस्कारासाठी लागणारी किमान बौद्धिक पात्रता ह्या वर्णात असते. त्याला द्विज संस्कार म्हणतात. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. मातेच्या उदरातून आला तो पहिला जन्म आणि आता या संस्कारानं झालेला दुसरा जन्म आहे. येथून ब्रह्मचर्याश्रम सुरू होतो. ह्या ब्रह्मचर्याश्रमात ब्रह्माची उपासना करायची आहे. ब्रह्म म्हणजे सत्य नि अनंत आहे. चिरस्थायी असं सर्व बलोपासन, वेदाध्ययन, शास्त्रपठण, त्याचप्रमाणे मानवी जीवन समृद्धी करण्यासाठी लागणाऱ्या 64 कला, त्यात धनुर्विद्या, व्यापार, उदीम हे सर्व आलं. प्रत्येक वर्णानं आपल्या क्षमतेनुसार ह्या सर्व उच्च मूल्यांची साधना करायची असते. त्यासाठी व्रतबंधन पाळायचं. आपल्या मनबुद्धी चित्ताला प्रगल्भ करायचं. नम्रता, विनयता, थोरांचा आदर, सत्याची कास धरायची आणि स्वतःला देशभक्त, देवभक्त, आप्तभक्त करून समृद्ध करायचं आणि पुढच्या आश्रमासाठी सिद्ध करायचं. गृहस्थाश्रम म्हणजे विवाहानंतरचं समग्र जीवन. 60 वर्षापर्यंतच्या या काळात ब्रह्मचर्याश्रमात मिळवलेल्या ज्ञानाच्या, विद्येच्या, शौर्याच्या, कलेच्या बळावर कुटुंब पोषण करायचं. त्यासाठी धनार्जन करायचं. तेही उत्तम मार्गानं समाज बांधवांच्या हितासाठी झटायचं. तन मन धन त्यासाठी झिजवायचं. ब्राह्मणानं शुद्ध आचरण ठेवून गरजवंतांना विद्यादान, धनदान, अन्नदान करून स्वतःचं मन ईश्वरी चिंतनात भजनी लावायचं. तर क्षत्रियानं बांधवांचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं सामर्थ्य पणाला लावायचं. वैश्यवर्णानं उत्तम व्यवहारातून समाजाच्या दैनंदिन गरजा पुऱ्या करायच्या आणि शूद्रवर्णानं सेवाभावानं समाजसेवा करायची. प्रत्येकानं आपला स्वधर्म जीवेभावे पाळायचा असतो. उद्धवा, गृहस्थाश्रम मग तो कोणत्याही वर्णाचा असो, तो अन्य 3 आश्रमांचा आधार असतो हे मात्र लक्षात ठेवायला हवं. ब्रह्मचर्याश्रमातील अजाणांना, वानप्रस्थाश्रमातील हतबलांना आणि संन्यासाश्रम स्वीकारलेल्या योगीजनांना त्यांच्या अत्यावश्यक अन्न वस्त्राच्या गरजा हे फक्त गृहस्थीच पुरवू शकतात. म्हणून गृहस्थाश्रमाला फार महत्त्व आहे. धन्य तो गृहस्थाश्रमः असं म्हणण्यामागे हेच सर्व अभिप्रेत आहे.
म्हणून गृहस्थींना नीती, नियम, व्रतवैकल्य, उपासना, सणवार, उत्सव वगैरे आखून दिलेले आहेत. कर्म, भक्ती, ज्ञान ह्याचा तो वस्तुपाठ समजावा. सकामतेतून पुढे निष्कामता हळूहळू येते. त्यासाठी पंचयज्ञ सांगितले आहेत. देवा, आत्ताच सांगितलेले नीती, नियम, उपासना आणि हे पंचयज्ञ म्हणजे गृहस्थाश्रम अवघडच म्हणायचा का? उद्धवानं विचारलं. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, असं मुळीच नाही. अरे, हे पंचयज्ञ म्हणजे समग्र जीवन आनंदात जाण्याचा सोपान आहेत. देवा, हे पंचयज्ञ कोणते, कसे करायचे, आपण थोडक्यात सांगावं. उद्धवा, या पंचयज्ञांची नावं तुला सांगतो. पहिला ब्रह्मयज्ञ, दुसरा पितृयज्ञ, तिसरा देवयज्ञ आणि चौथा भूतयज्ञ आणि पाचवा मनुष्ययज्ञ असे हे 5 यज्ञ गृहस्थींनी आचरायचे असतात. तरच तो गृहस्थाश्रम धन्य होतो. ब्रह्मयज्ञ, मनुष्यानं ब्रह्मचर्याश्रमात मिळवलेल्या ज्ञानाचं, विद्येचं वितरण करणं हा ब्रह्मयज्ञ होय. पितृयज्ञ, आपला जन्म, आपलं जीवन हे आपल्या पितरांच्या पुण्याईवरच चाललेलं असतं असं मानून त्यांच्याबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी जे जे कार्य होतं तो पितृयज्ञ होय. देवयज्ञ, विश्वचैतन्य म्हणून जरी एकच असलं तरी प्रकृती कार्याकरिता ज्या देवदेवतांची विभागणी केली त्या देवता प्रसन्न असाव्यात यासाठी जे देवतार्चन करतो त्या प्रार्थना म्हणजे देवयज्ञ होय. भूतयज्ञ, मनुष्य जाती व्यतिरिक्त अनेक प्राणीजात, चराचर जीव, जंतू ह्या पृथ्वीवर असतात. त्यातले काही उपद्रवी असले तरी बरेचसे मानवी जीवनाच्या पोषणाला, समृद्धीला लाभदायक आहेत. तेव्हा या सर्वांची आठवण ठेवून केलेले बली आहेत. अन्नदान हा भूतयज्ञ आहे. मनुष्ययज्ञ, मनुष्य हा एकटा जन्मला असला तरी तो समूहात राहणारा आहे. तेव्हा आपल्या बांधवांबद्दलचा स्नेह, आदर, आपुलकी वृद्धिंगत व्हावी म्हणून जी समाजहिताची कार्य करतात तो मनुष्ययज्ञ आहे. उद्धवा, हे 5ही यज्ञ ब्रह्मार्पण भावनेनं झाले तरच तो मानव, माझा भक्त, माझ्या कृपेला पात्र होतो. या पंचयज्ञातून मनाची घडण घडते. कर्म, भक्ती, ज्ञान यांचा खरा अर्थ कळतो. तेव्हा त्याला अध्यात्माचा मार्ग गवसतो व तो महाभक्त होतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.